नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजची घटना आहे कोल्हापूरमधली चोरवाडी गावातली. दोघं पती पत्नी, राघव आणि त्याची पत्नी कविता, सासू सासरे, धाकटा भाऊ हे सगळे एकत्र असायचे. छोटंसं कुटुंब होतं. कविताचा स्वभाव शांत होता आणि चांगलं घर सांभाळणारी शांत सून मिळाली म्हणून सगळे आनंदी होते. पण 4 भिंतीच्या आत मात्र तिच्या आयुष्यात खूप टेन्शन होतं. अमोल घरात त्याची काही जबाबदारी स्वीकारत नसायचा. दिवसभर इकडे तिकडे हिंडायचा, मोबाईल बघायचा. घरी आला का कवितेला टोमणे, शिव्या आणि कायम कमीपणा दाखवायचा. ती सहन करत होती. तिला वाटायचं दिवस बदलतील तसं अमोलचं वागणंही बदलेल, पण असं काही झालं नाही. काय आहे पूर्ण स्टोरी ती बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एक दिवस दुपारी काय झालं, सासू सासरे शेतावर गेले होते. कविता घरात स्वयंपाक करत होती. अमोल अंगणामध्ये मोबाईल बघत होता. अचानक तो किचनमध्ये आला आणि कविताला बोलला, तुझी अकडसरी कमी कर, नाटक कमी कर. तिनं शांत बोलणं ऐकलं. अमोल शांत बसणार नव्हता. तो म्हणाला, घरात सगळे तुला चांगलं समजतात, तुझे रंग मला माहीत आहे. पण हे ऐकून कविताचं मन थरथरलं. शिव्या, अपमान, मानसिक त्रास ती सहनच करत होती. तिला आतून सगळं संपल्यासारखं वाटत होतं. ती विचार करू लागली, परिस्थिती थांबवायची असेल तर मला स्वतः उभं राहावं लागेल. ती काही न बोलता बाहेर गेली आणि म्हणाली, अमोल, आईने सांगितलं वडाखालील पानं आणायला औषधासाठी लागतात. तर अमोल मनातल्या मनात हसला. त्याला वाटलं कविता आता आपल्याशी गोड बोलायला लागली. दोघेजण गेले वडाच्या झाडाखाली पानं आणण्यासाठी. तिथं माती होती पडलेली मऊ, आसपास लाकडं पडलेले होते. कविता शांत उभी होती. तिच्या मनात सगळं तेच चालू होतं. तिच्या डोळ्यात भीती होती. पुरेसं झालं होतं अमोलचं वागणं. मला सगळ्या गोष्टीचा खूप आता वैताग आला आहे असं ती विचार करत होती. अमोल पानं गोळा करत होता. तितक्यात कविताने काय केलं, काठी उचलली आणि त्याच्या डोक्यावर मारली. तो तिला पकडायला धावला. कविता त्याच्याने लांब पळाली. तिच्या आत राग होता. दोघांमध्ये झटपट झाली, पण अमोल खाली कोसळला. त्याचा श्वास थांबला. आजूबाजूला वारा शांत झाला. कविता तिथेच थांबली नाही. तिला माहिती होतं की जर ती थांबली तर परत तिच्यावर दोष, सगळेजण तिच्यावर बोट उचलणार. त्यानंतर तिने खड्डा खांदला. स्वतःच्या हाताने वडाच्या मुळाखाली खोदताना तिला रडू पण सुद्धा आला नाही. ती घाबरली अवस्था, फक्त एक रिकामेपणा वाटत होता. अमोलला तिने तिथे पुरलं, माती टाकली, शांतपणे घराकडे निघाली. जणू काही घडलंच नाही. घरातल्या लोकांनी विचारलं, अमोल कुठे दिसत नाही. कविता म्हणाली, कुठेतरी गावात गेला असेल. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले लोक शोधू लागले. एक दिवस काही मुलं वडाखाली खेळताना माती पसरल्यासारखी दिसल्यासारखी गावकरी माती खणायला लागली. शेवटी विजय सत्याचंच होतं. खांदल्यानंतर तिचं अमोलची बॉडी होती. कविता शांतपणे उभी होती. तिनं फक्त एवढंच म्हटलं, मी गुन्हा केला, पण तो गुन्हा एका दिवसाचा नव्हता. तो रोज माझा अपमान करायचा, रोज मला शिव्या द्यायचा, रोज टोमणे द्यायचा, मानसिक छळ करायचा. त्यामुळे मी त्याचा जीव घेतला. तर आजच्या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही, हेतू फक्त सत्य समोर आणणं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.